नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। शिरपूर काशीराम पावरांचा विजय म्हणजे ईव्हीएम मधील घोळ, अपक्ष उमेदवार गीता कोळेंचा आक्षेप। माजी आमदार फारुख शाह यांनी मानले समर्थक कार्यकर्त्यांचे आभार। आणि धुळे शहरात श्री संत शिरोमणी संत सेना महाराज मंदिर कामाचे करण्यात आले भूमिपूजन। आता बातम्या विस्ताराने। सत्ताधारी पक्षाने ईव्हीएम प्रणालीत घोळ केल्यामुळे शिरपूर मतदारसंघात त्यांना यश मिळाले असल्याचा आरोप अपक्ष उमेदवार गीतांजली कोळी यांनी केला आहे। या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करीत दाद मागणार असल्याचे त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे। शिरपूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार काशीराम पावरा लक्षणीय मताधिक्य मिळवित विजयी झाले आहेत, तरी इतर उमेदवारांना पराभवाची धूळ चारली गेली आहे। शिरपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक घडविणाऱ्या अपक्ष उमेदवार गीतांजली कोळी यांनी या विजयावर आक्षेप घेतला आहे। सत्ताधारी पक्षाने ईव्हीएम प्रणालीत घोळ करून विजय मिळविल्याचा आरोप गीतांजली कोळी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे। आता जर या घडीला तिसऱ्यांदा टर्म आहे त्यांची, तर या टर्मला जर जितेंद्र ठाकूर त्यांना जवळपास 60,000 मत पाहिजे, परंतु त्यांना 31,000 मत पडलेलं आहे। आणि त्यांचं वोटिंग हे मी माझ्या समाजामुळे माझं वोटिंग माझ्याकडे वळालेलं होतं। त्यांचं वोटिंग 30,000 माझ्याकडे वळालेलं होतं। यांचं उरलेल्या 20 मध्ये माझे जवळपास 50 ते 60,000चं मला मतदान पडणार होतं। ही खात्री होती मला, संपूर्ण खात्री होती मला। मी म्हणजे खोटं बोलणार नाही, कधी खोटं बोलत नाही आणि मी ग्राउंड लेवलवर काम करणारी पाहिजे, त्याच्यामुळे मला माहिती मला किती मतदान पडणार होतं। आमदार म्हणून शहराची चांगली सेवा करता आली। शहरातील जातीय सलोखा टिकविणे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे। कार्यकर्त्यांनी भरपूर मेहनत घेतली, मी सर्वांचे मनापासून आभार मानतो। शहराच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध असल्याची ग्वाही माजी आमदार फारुख शाह यांनी दिली आहे। धुळे शहर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार फारुख शाह यांचा पराभव झाला आहे। पराभवानंतर शाह यांचे समर्थक कार्यकर्ते नाराज झाले होते, मात्र शाह यांनी नाराज झालेल्या साऱ्यांची समजूत काढली। शहराचा जातीय सलोखा टिकविणे आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे। शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मी नेहमीच कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी शाह यांनी दिली आहे। दरम्यान निवडणुकीत शाह यांच्या विजयासाठी मेहनत घेणाऱ्या सर्वच समर्थक कार्यकर्त्यांचे फारुख शाह यांनी आभार मानले आहेत। मेरे प्यारे दोस्तों और साथियों, आप सब लोगों का तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहता हूँ। और सिर्फ आप लोगों का नहीं बल्कि मेरी पूरी गांव और मेरे समाज का, मेरे जितने उलमाए कराम हैं, जितने मसलक के लोग हैं, जो हमारी ख्वातीन, हमारी मस्तूरात, इन तमाम लोगों का मैं तहे दिल से शुक्र अदा करना चाहूँगा। आप सब लोगों ने बहुत कोशिशें की, बहुत मेहनतें की, आयत करीमा का विर्द किया, नमाज़ें पढ़ी, रोज़े रखे, और अल्लाह का शुक्र है आप लोग ये मत समझिए कि हमारी हार हुई, बल्कि अल्लाह का शुक्र है कि ये मेरी नहीं है, मेरे पूरे गांव और पूरे समाज की जीत है। अल्हम्दुलिल्लाह आप लोग इस बात का अंदाज़ा लगाइए कि आज के जो इलेक्शन में टोटल वोट 69,000 हुई थी, मुस्लिम वोट, सिर्फ 69,000 मुस्लिम वोट हुई हमारी, और अल्लाह का शुक्र है कि हमको 79,000 वोट मिली। ये हमारे लिए बहुत बड़े फख्र की बात है। और साथियों, आप लोग ये समझिए कि ये जो धुलिया शहर है, ये कोई मालेगांव शहर नहीं कि भाई जो भी कोई चुनकर आएगा वो मुस्लिम ही आएगा, ऐसा नहीं है। यहाँ पर ये सब जातिवाद का जो राजकारण इन्होंने लाया था, उसमें भी अल्हम्दुलिल्लाह हम उनको भारी पड़े। उनके समाज की 2.5 लाख वोट थी, 2.5 लाख में से उसको सिर्फ 1 लाख वोट थी। हमारी 79,000 वोट होने के बावजूद अपनों को पूरी वोट मिली। ये आप सब लोगों की मेहनत और इम्तियाज और इत्तेफाक का नतीजा है। तो आप लोग बेफिक्र रहिए। आप लोगों ने देखा कि पिछले 5 सालों में अल्लाह ताला ने मुझे इज्जत से नवाजा था, मुझे ओहदे से नवाजा था। मैंने पूरी ईमानदारी से अपने कौम और समाज का काम किया था।
और हम लोग जातिवाद नहीं है, इसलिए हमने जो हमारे दूसरे भाई है, हिंदू भाई, दलित भाई, सिख भाई, उन तमाम लोगों के काम किए थे। और आज उसी का नतीजा है कि हमको सिर्फ मुसलमान भाइयों ने नहीं बल्कि 10,000 वोट दूसरी तरफ से भी मिली है। तो आप लोग इत्मीनान रखो, ये आप लोगों की जीत है, आप लोगों के इत्तेहाद और इत्तेफाक की जीत है कि जो हमारी कौम है पूरी तरह से मुत्तहिद रही, पूरी तरह से, और 100% वोट अल्हम्दुलिल्लाह हमको मिली है उसमें से। तो आप लोग बिल्कुल दिल छोटा मत कीजिए। अभी आपने देखा हिंदुस्तान आज़ाद होने के बाद कभी भी यहाँ मुस्लिम हमदर्द नहीं था, 5 साल से। अभी तक तो अल्लाह ताला ने हमको संभालता आया, इंशाअल्लाह आगे भी अल्लाह हमारे साथ रहेगा। हमारा इत्तेहाद और इत्तेफाक हमेशा के लिए कायम रखना चाहिए। हमको जाति सलोखा बनाते हुए अपने शहर का विकास कैसे हो, तरक्की कैसी हो, हम सब लोगों में इत्तेहाद कैसे कायम रहे, इस पर ध्यान देना है। आप लोगों का बहुत बहुत शुक्रिया। और जावी यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235 570। धुळे शहरातील महिंदळे शिवारात संत सेना महाराज मंदिराची उभारणी करण्यात येत आहे। या भूमिपूजन नुकतेच नाभिक समाज बांधवांचे उपस्थितीत करण्यात आले आहे। धुळे शहरातील साक्रे रोड, मोगलाई परिसर, नाभिक समाज संस्था व जिल्ह्यातील नाभिक समाज बांधव यांच्या विशेष योगदान आणि शहरात संत शिरोमणी संत सेना महाराज मंदिराची उभारणी करण्यात येत आहे। शहरातील मंडळी शहरात उभारणी करण्यात येणाऱ्या मंदिर कामाची भूमिपूजन नुकतेच 25 नोव्हेंबर रोजी संस्था अध्यक्ष प्रवीण सैन्याचे सचिव सुनील सेंदाणे यांच्या हस्ते करण्यात आले। संत शिरोमणी संत सेना महाराज मंदिरासाठी युवराज वारुळे, राजेश महाले, सतीश वाघ, कुणाल सोनवणे, किरण महाले, प्रवीण सेंदाणे, दादाजी महाले, प्रतिभा बोरसे, दीपक चित्ते, बापू पगारे, बळवंत रनाळकर, अतुल चित्ते, विलास देवरे, संजय अहिरराव, भटू सूर्यवंशी, बाबूराव सूर्यवंशी, भालचंद्र चित्ते, महेश महाले, दशरथ खोंडे, प्रमोद पवार, दीपक महाले, गुलाबराव पवार आदींनी निधी उपलब्ध करून दिला आहे। भूमिपूजन प्रसंगी नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र समाप्त झाले। नमस्कार।